बाहेर पाऊस आणि घरात गरमागरम भजी ह्याचं कॉम्बिनेशन तर खूपच मस्त आहे। चला मग आज मिरचीची भजीची रेसिपी बघून घेऊ। ही एकदम गाड्यावरची छान कुरकुरीत भजी मी आज बनवणार आहे आणि तुम्ही ही रेसिपी नोट करून घ्या, बिलकुल पण मिस करू नका। मी तुम्हाला एकदम चांगले 5 टिप्स सांगणार आहे ज्याच्याने तुमची भजी एकदम परफेक्ट होईल। मिरची भजीची मिरची थोडी लांब आणि थोडी जाडी असते, तर त्याला असं मधून चीर पाडायची आणि बिया काढायला आपल्याला सर्व जमत नाही, म्हणून एका पातेल्यामध्ये चांगलं पाणी भरून त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ घालून मिरच्यांना किंवा तुम्ही 15 मिनिटं ठेवा किंवा हाताने चोळून तुम्ही त्याला चाळणीवर काढा। तुम्ही बघू शकता मी पण तीच प्रोसेस केलेली आहे। ह्याच्याने काय होतं, सर्व बिया निघतात आणि मिरचीचा तिखटपणा जो आहे ना तो कमी होतो आणि घाणही निघून जाते। तुम्ही बघू शकता मी पहिल्या पण बिया काढलेल्या, पण तरी एवढ्या बिया निघाल्या। मग ही प्रोसेस जी आहे ना ही खूपच छान आहे, ही एकदम सोपी प्रोसेस आहे। आता मिरच्या चाळणीवर काढल्यामुळे त्याचं सर्व पाणी निथळून गेलेलं आहे। चला मग आता भाजी बनवायला सुरुवात करू, त्याचं पीठ तयार करू। इथे मी 200 ग्राम चण्याचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, पाव चमचे हळद आणि थोडा ओवा घालून त्याला चांगलं असं पीठ जे आहे मिक्स करून घेतलेलं आहे, थोडं पाणी घालून। आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर पण यूज करू शकता, कुरकुरीतपणा येतो भाजीला। आणि पाव चमचे सोडा घालायचा आहे, ठीक आहे। आता इम्पॉर्टंट टिप ही आहे की जे पीठ आहे ते खूपच पातळ नाही, आपल्याला चांगलं जाडच ठेवायचं आहे, जेणेकरून मिरचीला हे जे पीठ आहे हे चांगलं कोट होईल। तुम्ही बघू शकता मिरचीला चांगलं कोट झालेलं आहे आणि असं चांगलं गरम तेलात मी आता मिरची हलक्या हाताने सोडलेली आहे। आणि तिसरी टिप ही आहे की आपल्याला गॅस जो आहे हे जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे मिरची तळताना। जर तुम्ही असं कराल तर फक्त बाहेरचं कवरच चांगलं फ्राय होईल आणि आतली मिरची जी आहे ती कच्चीच राहील। म्हणून कधी पण आपण मिरची फ्राय करतो तर गॅस जो आहे ते आपल्याला मीडियमवर ठेवायचा आहे तळताना। चांगली 5 मिनटं ते 6 मिनटं लागली तरी चालेल, पण भाजी जी आहे मिरची ही चांगली फ्राय होऊन निघते आणि मग खाताना पण तुम्हाला मजा येईल। आणि सेम जी गाड्यावर मिळते किंवा बाहेर दुकानात मिळते अशी भाजीची मजा तुम्हाला घेता येईल। तुम्ही बघू शकता मी 2 बॅच ऑलरेडी घातलेली आहे मिरचीची। आता आपली मिरची चांगलीच फ्राय होऊन निघालेली आहे। मी ह्याच्या अगोदर पण मिरची केलेली आहे, त्याची लिंक पाहिजे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ती पण तुम्ही बघू शकता आणि ट्राय करू शकता। चला तर मग आपली मिरची भाजी रेडी झालेली आहे, तुम्ही पण सगळे या खायला। जी गाड्यावर मिळते तशी सेम झालेली आहे। माझ्या मिस्टरांनाही मी दिलेली आणि त्यांना खूपच आवडलेली टेस्ट। आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा, लाईक शेअर कॉमेंट करा जर आवडली तर, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच नवीन रेसिपीज मी तुमच्यासमोर घेऊन येत राहीन। धन्यवाद।